नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे चांगली माहिती पोहोचवणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आत्ताच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। आपण वारंवार सांगत होतो की मंत्रिमंडळाची बैठक झालेली नसल्यामुळे हप्ते वितरणाचा जाहीर अद्याप आलेला नाही आहे। काल देखील आपण प्रतीक्षा केली होती तर अजून देखील हप्ता आलेला नाही आहे। आपण संबंधित विभाग असेल त्या ठिकाणी असणारे अधिकारी असतील यांना देखील तिथे जाऊन त्यांच्याकडून चौकशी केली की हप्ते वितरणाची सद्यस्थिती काय आहे, यांच्या संदर्भात आम्हाला माहिती सांगा। अशा प्रकारची माहिती विचारल्यानंतर विभागातील जे संबंधित अधिकारी आहेत आमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन आपण माहिती घेतली आहे। तर या संदर्भात त्यांनी तारखेसंदर्भात अजून स्पष्टता दिली नाही आहे। त्यांनी सांगितलं की आम्हाला देखील कुठल्याही प्रकारची तारीख स्पष्ट नसते। या ज्यावेळी मंत्रिमंडळ यांची बैठक होते त्याच्यामध्ये लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासाठी जी आर्थिक तरतूद केली जाते आणि त्याच्यानंतर शासकीय GR जो आहे तो प्रसिद्ध केला जातो आणि त्यांनी आपल्याला निश्चित अशी तारीख सांगितली नाही आहे, पण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी हा GR प्रसिद्ध होऊ शकतो अशी त्यांनी शक्यता सांगितलेली आहे। त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी अजून प्रतीक्षा करावी, कारण का अजून GR आले नाही आहे। ज्या दिवशी GR प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर साधारणतः पुढील आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे। विभागामार्फत तारीख सांगितली नाही आहे। शक्यता वर्तवण्यात येत आहे की मंत्रिमंडळ बैठक या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा निधी मंजूर होणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे अजून तरी काही सोशल मीडियावरती व्हिडिओज येत आहेत की हप्ते वितरणाचा GR आलेला आहे, हप्ते वितरण देखील सुरू झालेलं आहे। अशा प्रकारची चुकीची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या 1,67,00,000पेक्षा जास्त पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना आपण एकच सांगू इच्छितो की आपण देखील आता निश्चित अशी तारीख सांगणार नाही आहे, पण आजचापासूनचा पुढचा वेळ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण का शासकीय मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हप्ते वितरणाचा GR हा प्रसिद्ध होत असतो। ज्यावेळी GR पोर्टलवरती येईल त्यावेळी आपण या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत, पण येणारा हप्ता हा केवळ जुलै महिन्याचाच 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे। साधारणतः या आठवड्यामध्ये GR प्रसिद्ध होईल आणि पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरण अपेक्षित आहे। आपण देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवत आहोत। ज्या लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या हप्ते वितरण ज्या लाडक्या बहिणींना झालेलं नाही आहे, KYC संदर्भात देखील आपण माहिती विचारली, पण संबंधित विभागामार्फत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जोपर्यंत आदेशवरून येत नाही आहे तोपर्यंत आम्ही KYC संदर्भात अपडेट देऊ शकत नाही। शासनाच्या निदर्शनास ही बाब आलेली आहे, वरिष्ठांकडे निवेदनं गेलेली आहेत, पण जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेत नाही आहेत तोपर्यंत KYC मुदतवाढ मिळणार नाही आहे। याचबरोबर कागदपत्र फेर तपासणीसाठी ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते, ज्यांचा लाभ मागील 2 महिन्यांपासून पात्र असून देखील आला नव्हता, अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र फेर तपासणी देखील सुरू झालेली आहे आणि KYC संदर्भात सध्या अपडेट नाही आहे, पण शासनाच्या निदर्शनास ही बाब आलेली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये KYC संदर्भात मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे, पण जोपर्यंत शासन निर्णय किंवा शासकीय घोषणा होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येत नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी, कारण का हप्ते वितरण होणारच आहे, GR येणारच आहे, फक्त त्याची निश्चित वेळ आहे ती आपण सांगता येत नाही आहे। साधारणतः याच आठवड्यामध्ये GR प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण सांगत होतो हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे, GR आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट होत राहा।